आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित असतील माझे गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो. मी चिन्मय सदानंद ठाकरे वर्ग 12वीचा विद्यार्थी. आज दिनांक 6 फरवरी 2026 रोजी वर्ग 11वी कडून वर्ग 12वीला निरोप देण्यात येत आहे. तर या प्रसंगी मला असं सांगावं वाटते की वर्ग 11वीचे विद्यार्थी तसेच वर्ग 12वीचे सुद्धा काही विद्यार्थी नियमितपणे कॉलेज येत नव्हते. तर त्या येत नसलेल्या विद्यार्थ्यांना मला असं सांगायचं आहे की खास करून 11वीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी 11वीमध्ये जरी नसर आले तरी त्यांनी 12वीमध्ये यावे आणि आपला अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावे. तसं खरं सांगायचं म्हटलं तर मी सुद्धा अभ्यासामध्ये जसा फारसा हुशार नाही, तरी मी 10वीत घेतलेल्या टक्क्यांपेक्षा 12वीमध्ये जास्त टक्क्याने पास होणार असा मी तुम्हाला विश्वास देते. तसेच आज आपला निरोप समारंभाचा दिवस असल्याने काल मी आपल्या मम्मीला फोन केला होता. तर काल माझी मम्मी मला 4 ओळी सांगितली आणि म्हटले हे 4 ओळी तू आपल्या भाषणामध्ये सादर कर. तर मी काही कवी तर नाही आणि माझा आवाज तितकं छान नाही, तरी मी हे 4 ओळी तुमच्यासमोर सादर करते. आयुष्याच्या टर्निंग पॉईंटचे होते महत्त्वाचे दिवस, की आयुष्याच्या टर्निंग पॉईंटचे होते हे महत्त्वाचे दिवस आमच्या चांगल्या यशासाठी आमच्या आई वडिलांनी केले होते नमस. पण आमच्या आणि आयुष्याचं हे गणित कधीच जुळलं नाही. आमच्या आणि आयुष्याचं हे गणित कधीच जुळलं नाही. आणि कशी गेली हे 2 वर्ष, कशी गेली ही 11वी 12वीची 2 वर्ष हे कधीच कुणाला कळलं नाही, कधीच कुणाला कळलं नाही. तसेच इथं उपस्थित सर्व माझ्या शिक्षकांना मी अशी विनंती करते की माझ्याकडून काही कळत नकळत गलती झाली असेल तर मला माफ करावे, चांगल्या यशाचे शिखर गाठावे, असाच आशीर्वाद द्यावे अशी मी माझ्या सर्व शिक्षकांना विनंती करते. आणि इथं उपस्थित सर्व माझ्या 12वीच्या मित्रांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेच्या शुभेच्छा देऊन इथं मी आपले मनोगत पूर्ण करते.